अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीचा उत्साह। उद्या दुपारी 12 वाजता रामलल्ला सूर्यतिलक करण्यात येणार। रामलल्लावर सूर्याभिषेक होणार। शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात। काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनं उत्सवाची सुरुवात। सोन्याचे दर प्रतितोळा 75,000 जळगावात सोन्याला जीएसटीसह 75,190 रुपयांचा भाव। एसटीचे तिकीट दर 10% वाढणार। 15 जूनपर्यंत भाडेवाढ लागू। प्रवाशांच्या खिशाला बसणार भुर्दंड। मुंबई विमानतळ 9 मे रोजी 6 तास राहणार बंद। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी निर्णय। मुरबाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीची हजेरी। वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 77 वर, तर मागील 4 दिवसात 36 रुग्ण वाढले। उन्हाच्या तडाख्यानं नागरिक त्रस्त। मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, हवामान विभागाचा सल्ला। सोमवार ठरला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उष्ण दिवस। मुरबाड 43.2, बदलापुरात 42.5, तर जिल्ह्यामध्ये सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमान। दर 20 मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या। आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना। वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन। साखे गावात पैसे भरूनही पाणी पुरवठा नसल्यानं ग्रामस्थांचा संताप। ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांसाठी आंदोलन। बिलोलीतून कत्तलीसाठी तेलंगणाकडे गोवंश नेणाऱ्या तस्करांना पोलिसांकडून अटक। कारवाईत 14 गोवंशांची केली सुटका। मनीष सिसोदियांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। सलग 4थ्यांदा सुनावणी लांबणीवर पडल्यानं वकिलांकडून नाराजी व्यक्त। युरोपमधील विमान प्रवास तासाभरानं वाढला। इस्रायल इराणमधील तणावाचा प्रवासावरती परिणाम। शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू। 30 एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज। जबाब दिवसा नोंदवा, रात्री नको। रात्री जबाब नोंदवण्याच्या ईडीच्या कार्यपद्धतीवरती उच्च न्यायालयाचा आक्षेप। मालवेअर हल्ल्यांमध्ये 600% वाढ। डेटा चोरीच्या घटनांमध्येही वाढ। डिजिटल फुटप्रिंट इंटेलिजन्सच्या अहवालातून माहिती। ओपेरा हाऊसच्या बाहेरील भागात लावली काळी रिबीन। मॉलमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यातील बळींना वाहिली श्रद्धांजली।